नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण आयुक्तालय पुणे डिपार्टमेंट अंतर्गत 2024 मध्ये जाहीर झाली होती बघा. कोणत्या पदासाठी जाहिरात होती बघा? वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण व समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी जाहिरात झाली होती बघा 2024 मध्ये. तर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेले आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले मित्रांनो. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस कोणते कोणते डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे आपल्याला, कागदपत्र कोणते लागणार आहे व्हेरिफिकेशन वेळेस, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट लिस्ट बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ही जाहिरात झाली होती बघा 2024 मध्ये. कधी अपडेट आलेले बघू शकता तुम्ही, 26/12/2025 रोजी अपडेट आलेले. खाली बघू शकता कागदपत्र पडताळणी वेळापत्र सूचना. खाली बघू शकता मित्रांनो, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अस्थापनावरील गट 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक समाज सर्वसाधारण व समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी ही जाहिरात आली होती बघा. तर अंतिम निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आली होती बघा. कधी जाहीर झाली होती? 18/9/2025 रोजी. तर मित्रांनो, आता ह्या कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं होतं बघा. बघा, 8/10/2025 रोजी या कालावधीत सर्व निवड झालेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते बघा. त्यापैकी गैरहजर असलेल्या 40 उमेदवारांना पुन्हा 7/11/2000 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते. त्यापैकी 40 उमेदवारांपैकी 5 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहिले असून 35 उमेदवार गैरहजर होते. बघू शकता मित्रांनो, 35 उमेदवार गैरहजर होते. तर त्यापैकी आता 35 उमेदवार बघू शकता. आता यादीप्रमाणे 35 उमेदवारांनी दिनांक 30/12/2025 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य चर्च पथ पुणे या ठिकाणी 10:30 वाजता उपस्थित राहणं बंधनकारक आहे मित्रांनो. आता ही तुम्हाला शेवटची संधी असणार आहे बघा. तर बघा मित्रांनो, डॉक्युमेंट कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही इथं बघितलं ॲड्रेस, हा ॲड्रेस आहे मित्रांनो तुमचा. तुम्ही चेक करू शकता बघा. समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य चर्च पथ पुणे या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार तुम्हाला बघू शकता. समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. आता बघू शकता डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे. समाज कल्याण विभाग भरती कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे कागदपत्र. बघा मित्रांनो, एक नंबर कोणता पाहिजे तुम्हाला? ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही भरलेल्या अर्जाची व प्रवेशपत्राची एक प्रत व झेरॉक्स प्रत असणे आवश्यक आहे. गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र 10वी 12वी पदवी परीक्षा पदाच्या पात्रतेनुसार उच्च शैक्षणिक पात्रता, एम.एस.सी.आय.टी प्रमाणपत्र तसेच लिपिक साठी प्रमाणपत्र, टायपिंग प्रमाणपत्र. 2 नंबर बघू शकता तुम्ही, जात आरक्षणचा लाभ घेत असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे बघा. 3 नंबर बघू शकता, जात विविधता प्रमाणपत्र. 4 नंबर बघू शकता तुम्ही, एन.सी.एल प्रमाणपत्र ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, एस-ई-बी-सी करता आवश्यक आहे, ओपनसाठी नाही आहे. चालू वर्षाचं असणं आवश्यक आहे बघा. 5 नंबर बघू शकता, आय-डी प्रूफ, आधार कार्ड, वोटर वोटर कार्ड. तर 6 नंबर बघू शकता, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. 7 नंबर बघू शकता, जन्मदाखला व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा दाखला. 8 नंबर बघू शकता, लग्नाचं प्रमाणपत्र, गॅझेट. 9 नंबर बघू शकता, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे तुमच्याकडं. आणि 10 नंबर बघू शकता, अनाथ, दिव्यांग, खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त ज्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत, निवड किंवा प्रतिसादीमध्ये नाव आहे ते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सगळ्या कागदपत्राची इथं 2 नाही मित्रांनो, इथं 3 प्रत संच आणि ओरिजिनल बरोबर असणे आवश्यक आहे बघा. इथं 2 नाही आहे, इथं तुम्हाला 3 आवश्यक आहे बघा. 3 संच पाहिजे इथं तुम्हाला. 3 संच लागणार आहे, आवश्यक आहे. तर या सगळ्या व्यतिरिक्त जे काही अजून कागदपत्र लागू शकतात त्याबाबत अधिकृत अपडेट निवड यादी व प्रतिसादी जाहीर केल्यावरच होईल बघा. मित्रांनो, तुम्हाला आता हे डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो. ही डॉक्युमेंट लिस्ट आहे. आता तुमची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट आवश्यक आहे बघा. आणि एक पण डॉक्युमेंट मिस करू नका मित्रांनो. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे
त्या पद्धत सर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना तुम्ही फॉर्म भरताना त्यांची प्रिंट पण पाहिजे ॲप्लिकेशन फॉर्मची तुमच्याकडं. हॉल तिकीट पण असणं आवश्यक आहे. चलन प्रिंट चलन प्रिंट पण पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आणि सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल झेरॉक्स घेऊन जा मित्रांनो. एक पण तुम्हाला डॉक्युमेंट मिस करू नका जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस वगळण्यात येईल किंवा अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल ठेवा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. आणि खाली बघू शकता इथं तुम्हाला सूचना बघा. उमेदवाराने सादर केलेल्या आवेदनपत्राची प्रत व त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राची मूळ कागदपत्र तपासणीसाठी सादर करावीत. तर 2 नंबर बघू शकता तुम्ही. उमेदवाराने नमूद केलेल्या बाबीच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे व त्यांच्या संशयित प्रती 3 प्रती सादर कराव्यात बघा. तर तुम्हाला 3 संच घेऊन जायचं बघा. परत सांगतो मी तुम्हाला 3 संच घेऊन जायचं प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटचं. आणि तुम्हाला एक शेवटची संधी आहे मित्रांनो. आता तुम्हाला संधी भेटणार नाही. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.